नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर प्रवीण लोंढे, सहाय्यक प्राध्यापक, दूर शिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर। विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी MA मराठी या अभ्यासक्रमातील सत्र 4 मधील बोली अभ्यास या विषयाच्या घटक क्रमांक 3 बोली, इतिहास आणि भूगोल या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत। ही चर्चा करत असताना दूर शिक्षण केंद्रांतर्गत जे स्वयंअध्ययन साहित्य तयार करण्यात आले त्या स्वयंअध्ययन साहित्याचा आधार घेऊन आपण ही चर्चा करणार आहोत। तर मित्रहो, घटक क्रमांक 3 बोली, इतिहास आणि भूगोल या प्रकरणाचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम आपल्याला बोलीची क्षेत्र विशिष्टता म्हणजे काय हे स्पष्ट करून घ्यायचे आहे। भाषिक प्रदेशाची ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घ्यायची आहे। यामुळे बोली भूगोल ही संकल्पना स्पष्ट होईल। सामाजिक बोलीविज्ञान ही संकल्पना समजून घेणे शक्य होईल। तसेच विविध व्यावसायिकांच्या बोलीचे स्वरूप लक्षात येईल। मित्रहो, मानवी व्यवहारातील भाषा हा एक महत्त्वाचा घटक आहे। मानवाच्या ज्ञानाच्या, संवेदनेच्या व जाणीवांच्या कक्षा या भाषेमुळेच रुंदावतात। भाषा हे त्यांच्या अभिव्यक्तीचे माध्यम असते। भाषा हा मानवी जीवनातील एक अविभाज्य घटक आहे। मानवी जीवन आणि भाषा यांना वेगळे करता येणे शक्य नाही। भाषा आणि संस्कृती या ग्रंथाच्या प्रस्तावनेतच नागो कालेलकर म्हणतात की मानवाचे वैयक्तिक व सामाजिक जीवन ज्यामुळे इतर मानवांना जाणवते व काही अंशी समजते अशी भाषा ही एक सामान्य प्रवृत्ती आहे। दुसऱ्याला समजून घेणे, आपले विचार, मन, इच्छा दुसऱ्याला कळवणे, दुसऱ्याशी सहकार्य करून जगण्यातल्या अडचणी, प्रश्न सोडवणे अशी कितीतरी कामे आपण भाषेच्या माध्यमातून साध्य करीत असतो। भाषेच्या माध्यमातून आपण सौंदर्यपूर्ण काव्य आणि साहित्य निर्माण करतो। समाज जीवनामध्ये विविध प्रसंगी व्यक्त होण्याचे कामही भाषेच्या माध्यमातून करीत असतो। ज्ञान मिळवणे, ज्ञान देणे, ते वाढवणे, मिळवलेले ज्ञान जतन करून ठेवणे ही सर्व कार्ये केवळ भाषेने शक्य होतात। परंतु भाषेच्या लिखित रूपापेक्षा भाषेची बोली रूपे हीच अधिक महत्त्वाची असतात असे काही अभ्यासक देखील सांगतात। कारण संवाद साधणे हे भाषेचे सर्वात महत्त्वाचे कार्य असते। त्यामुळे भालचंद्र नेमाडे हे लिखित भाषा गौण आणि बोली भाषा या प्रधान म्हणतात। बोली भाषेचे म्हणजेच बोल भाषेचे हे महत्त्व लक्षात घेतले तर मराठी भाषेतील विविध बोली भाषांचा अभ्यास आपोआपच अधोरेखित होतो। मित्रहो, या प्रकरणामध्ये आपल्याला बोली भाषा म्हणजे काय, बोली कशा निर्माण होतात, बोलींची क्षेत्र विशिष्टता, बोली, इतिहास आणि भूगोल, सामाजिक बोली विज्ञान आणि विविध व्यावसायिकांच्या बोली या घटकांचा विचार करायचा आहे। सर्वप्रथम आपण बोली म्हणजे काय ते पाहूया। महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये कोकणी, खानदेशी, वऱ्हाडी, नागपुरी, कुडाळी, डांगी, अहिराणी, चंदगडी यासारख्या अनेकविध भाषा बोली बोलल्या जातात। यातील काही बोली भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्यही लिहिले गेले आहे। विविध मानव समूहांकडून ज्या विविध भाषा बोलल्या जातात त्या भाषांमध्ये विविध कारणांमुळे उच्चारभेद जाणवतात। या उच्चारभेदांमुळे एका समूहाची भाषा दुसऱ्या समूहापेक्षा वेगळी ठरते। ज्या भूभागात, ज्या समूहाकडून जी भाषा बोलली जाते त्या भाषेला किंवा त्या भूभागाला त्या समूहाची बोलीभाषा असे म्हणतात। काही भागांमध्ये केवळ एक भाषा न बोलता अनेक भाषांचा वापर केला जातो। म्हणजेच व्यवहारात वापरावयाची भाषा ही वेगळी आणि प्रत्यक्ष बोलताना वेगळी भाषा असे प्रकार अनेक ठिकाणी पाहावयास मिळतात।
महाराष्ट्रातील काही भागांची रचनाच अशी असते की तेथील भागात वेगवेगळे समाज गट हे एकत्र राहत असतात. त्या समाजांची संस्कृती वेगळी असते, त्या समाजाची आपली म्हणून एक भाषा असते. ते व्यक्तिगत पातळीवर स्वतःच्या भाषेचा वापर करतात, मात्र सामूहिक पातळीवर ते वेगळी भाषा वापरतात. अशातून त्यांच्या भाषांचा संकर झालेला दिसून येतो. हे भाषिक भेद किंवा बोलीभाषेचे स्वरूप समजावून घेण्यापूर्वी आपल्याला बोली म्हणजे काय ते पाहूयात. बोली हा इंग्रजीतील डायलेक्ट या शब्दाला प्रतिशब्द म्हणून आपण वापरतो. भाषा आणि बोली हे जरी अनेकदा समानार्थी म्हणून वापरले जात असले तरी जसे दोन माणसांचे चेहरे दिसण्यात कधीही एकसारखे नसतात, त्याप्रमाणे दोन माणसांचे बोलणे हे कधीही एकसारखे नसते. भाषा विज्ञानात औपचारिक संज्ञापन व्यवहारातील भाषा प्रयोगाला भाषा असे म्हणतात, तर अनौपचारिक संज्ञापन व्यवहार हे बोलीमधून होत असतात. उच्चार, शब्द वापर, वाक्यरचना यातील फरकांमुळे आपोआप भाषाभेद दिसून येतात. मात्र याचा अर्थ तो स्वतःकरिता बोलत नाही. आपले विचार दुसऱ्याला कळावे या बाबतीत का प्रयोग म्हणतात की माणूस जो बोलतो तो स्वतःकरिता बोलत नाही, तर आपले विचार दुसऱ्याला कळावे म्हणून बोलतो. तो बोललेले दुसऱ्याला कळले नाही तर त्याच्या बोलण्याचे उद्दिष्ट नष्ट होईल. अशा प्रकारे समाजातील प्रत्येक माणूस आपले विचार दुसऱ्याला कळावे म्हणूनच प्रयत्न करतो. त्यामुळेच समान बोली तयार होते. मात्र समाजातील हे निरनिराळे वर्ग किंवा जमाती इतर जमातीपासून वेगळे राहू शकत नाहीत. एका वर्गातील माणसं दुसऱ्या वर्गाशी संबंध ठेवतात, आपले विचार दुसऱ्यांना समजवतात व दुसऱ्यांचे विचार स्वतः जाणून घेतात. त्यामुळे बोलींचे क्षेत्र विस्तृत होते. एकाच समाजामध्ये जरी भाषिक एकरूपता आली तरी उच्चार, व्याकरणाची रूपे, वाक्यरचना, शब्दसंग्रह यांमध्ये भेद राहतो असे प्रवर्तकांचे मत आहे. त्यातूनच विविध बोली तयार होतात. अर्थात बोली निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील काही कारणे आपल्याला सांगता येतील. त्यातील पहिलं, समाज रचनेच्या किंवा सामाजिक गरजेतून एक भाषिक समाजाच्या आतच विविध गट तयार होऊन बोली निर्माण होतात. भाषेच्या अंगी असलेल्या लवचिकता या तत्वामुळे भाषेत सातत्याने परिवर्तन होत असते. या परिवर्तनामुळे देखील काही बोली निर्माण होतात. विविध भौगोलिक परिसरातील भिन्न भिन्न भाषिक रूपांमुळे एकमेकांना भाषा समजणे शक्य होत नाही. अशा वेळी मूळ भाषेच्या कोणत्या तरी एका वर्तमानकालीन रूपाचा वापर केला जातो. अर्थात भाषेचा इतिहास घडत असताना त्या विकासक्रमातून बोली जन्म घेतात. समाजातील विविध गटांकडून होणारे स्थलांतर हे देखील बोलीभेदाचे कारण ठरते. काही व्यावहारिक कारणांमुळे एखाद्या समाजाला स्वभाषा सोडून दुसऱ्या गटाच्या भाषेत व्यवहार करावे लागतात. मात्र अशा प्रसंगात त्या समाजाच्या भाषेत त्यांच्या स्वभाषेचा उच्चार छटा येतच राहतात. अशा वेळी त्यातून वेगळी बोलीभाषा तयार होते. मानवी जीवनावर कायमच जिथे जिथे संबंधांचा प्रभाव राहिलेला आहे. जो जिंकतो तो हरलेल्या गटावर आपली भाषा, आपले संस्कार लादत असतो. अशा वेळी हरलेल्या गटाची मूळ भाषा आणि जिंकलेल्यांची भाषा यातून तिसरीच बोली तयार होते. समाजामध्ये पुरुषांची भाषा, स्त्रियांची भाषा, लहान मुलांची भाषा, वृद्धांची भाषा ही वेगवेगळी असते. या मुद्द्याच्या आधारे किंवा या पद्धतीने एक प्रकारे तिसरीच बोली तयार होते. तर मित्र, या ठिकाणी आपण बोली भाषा म्हणजे काय या संदर्भातली चर्चा केली होती. पुढील लेक्चर्समध्ये आपण बोली क्षेत्र विशिष्टता या संदर्भातली चर्चा करणार आहोत. या बाबतीत आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूरशिक्षण केंद्राच्या 0231 269 3771 किंवा 0231 269 3871 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता. धन्यवाद.